Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आपलं नाव? विलास गुप्ते. आपण इथं या परिसरात राहता? हो, 75 वर्ष इथेच राहतोय. मीनाताई ठाकरेंचा हा पुतळा तुम्ही पाहत आहात, म्हणजे 75 वर्ष. आज ही घटना घडलेली आहे. म्हणजे तुम्ही शिवसैनिक आहात की? मुळातच शिवसैनिक आहे. 66चा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा कट्टर. म्हणजे स्थापनेपासूनचे शिवसैनिक. ही अशी घटना घडली, काय वाटतं शिवसैनिक म्हणून? शिवसैनिक फार उद्विग्न झालेले आहेत म्हणून सगळ्यांची. आणि ह्या वयात मी बोलू शकत नाही, पण आमच्या याच्या वयात असा मी राडाच करून टाकला असता सांगायचा भाषेत शिवसैनिकांच्या. हे आम्हाला सहनच होणं शक्य नाही आहे. माझं वय आता 81 आहे, तरी मी सांगतो हे जे कृत्य केलं आहे कोणी, हा हिरडेपणा केलेला आहे, नामर्दपणाचा आहे, आणि आम्ही कधी सहन करणार नाही शिवसैनिक म्हणून. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शिवसैनिक म्हणून तुम्ही सहन करणार नाहीत, पण जेव्हा अशा घटना होतात, याआधीही एकदा अशी घटना झाल्याचं सांगतात इथं काही शिवसैनिक, तर त्यावेळेस तुम्ही होतात का? तुम्हाला त्या घटनेची काही आठवण आहे का? तेव्हा त्यावेळेला मी आउट ऑफ हे होतो, कारण मी स्टेट बँकेत असल्यामुळे सगळे फिरत असतो. त्यामुळे आता तुम्ही इथं आलेला आहात आणि तुम्ही आवर्जून या सगळ्याची. मी येतो इथे, दररोज मी येतोय. काय येता तुम्ही शिवसैनिक म्हणून? काय येता म्हणजे? शिवसैनिक आणि जवळच राहतो, आणि शिवसैनिक म्हणजे आम्हाला आत्मीयता आहे. सकाळ संध्याकाळी आम्ही शिवसेने भवनामध्ये पण जातो, ते आमचं मंदिर आहे. आता शिवसैनिक म्हणून तुम्ही इथं आलेला, जसं तुम्ही म्हणता दररोज येता, तर तुम्ही दररोज येता ते इथं पाया पडण्यासाठी येता, बघण्यासाठी येता, की आपलं असं? आम्हाला नमस्कार करून आम्ही पुढे जातो. आता हा जो कलर आहे तुम्ही स्वतः चेक करून सुद्धा पाहिलेला आहे, काय वाटलं तुम्हाला हा कलर बघून, ही सगळी गोष्ट? हे काहीतरी कोणाचा खोडसाळपणाचा आहे, काहीतरी चिथावणीखोरपणाचा करायचा, काहीतरी आम्ही आपलं उद्विग्न व्हायचं आणि त्यांना हे करायचं, एवढंच त्यांचं ध्येय असावं असं वाटतंय. पण याच्यापुढे जर त्यांना काय करायचं असेल तर आम्ही तयार आहोत. म्हणजे खरंच हे एक दैवी शक्ती आहे. दैवी शक्ती म्हणायला काही हरकत नाही आहे, आणि दैवी शक्ती आहेच. पण तू ज्या कोणी हे कृत्य केलं, त्यांच्यावरती सिंदूर टाकण्याचं हे केलं, कृत्य केलं, ते अत्यंत निषेधार्ह आहे. मासाहेबांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला आहे, मोठे केलेलं संपूर्ण, आणि सगळ्यांना ठाऊक आहे, मुंबई महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीत आहे. पण तो ज्याने केले ते अगदी निषेधार्ह आहे, आणि खरं याच्यात छडा अत्यंत लागला पाहिजे. आणि तो केला तो अगदी मूर्खपणाचा केला. खरोखर त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि याचा छडा पोलिसांच्या हातामध्ये आहे. पोलिसांनी त्याचा सुगाव लावून त्यांना अटक लवकरात लवकर 24 तासाच्या आतमध्ये, वरच्या नेत्यांनी पण त्यांना हे सांगितलेलं आहे की तुम्ही 24 तासामध्ये शोधून त्याचा तपास लावा आणि त्यांना अटक करा, असं केलेलं आहे. पण याच्यापुढे कोणावरही असं कृत्य होऊ नये म्हणून आम्ही त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. धन्यवाद. बस थोडक्यात.